विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक एम-एच-टी सी-ई-टी एस्पिरंटसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, की एक्झामला जाताना तुम्ही काय-काय सोबत घेऊन गेले पाहिजे किंवा त्या ठिकाणी काय-काय प्रोसेस असणार आहे, काय गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी तुम्ही अव्हॉइड केल्या पाहिजेत. त्याचबरोबर एक्झामचे जे इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि डिटेलमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर एक्झामचे रूल्स आहेत, त्याच्यानंतर ड्रेस कोड आहे किंवा एक्झामचा पॅटर्न आहे. सर्व गोष्टी ए टू झेड गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. पहिली स्लाइड, पहिली गोष्ट, दी मोस्ट इम्पॉर्टंट की तुमचा एक्झामचा असणारा टाइम. तुम्हाला माहिती आहे आपली एक्झाम ही 2 शिफ्टमध्ये होते. म्हणजे सकाळची शिफ्ट असते, संध्याकाळची शिफ्ट असते. पण तिचा टायमिंग काय आहे? तर पहा, पेपर तुमचा 9 वाजता सुरू होईल. पण त्यापूर्वी तुम्हाला सेंटरवर 7:30 वाजता जर तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल, तर तुम्हाला सेंटरवर 7:30 वाजता पोहोचावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी गेट ओपन होईल 7:30 वाजता आणि त्याच्यानंतर तुमचं जे एक्झामचं गेट आहे एक्झाम सेंटरचं, तर ते 8:30 वाजता क्लोज होईल. 8:30च्या नंतरनं एकही मिनिट जर तुम्ही लेट झाले सकाळच्या शिफ्टसाठी, तरी एक्झामला तुम्हाला बसवू दिलं जाणार नाही. तुम्ही एकही मिनिट जरी लेट झाले, तरी एक्झामला बसू देणार नाही मॉर्निंग शिफ्टसाठी. आणि इव्हनिंग शिफ्टसाठी काय असणार आहे, तर तुमचा पेपर हा 2 वाजता सुरू होईल. ॲक्चुअल पेपर हा 3 तासाचा असणार. 2 वाजता पेपर सुरू होईल. पण तुम्हाला त्या ठिकाणी सेंटरवर पोहोचायचंय 12:30 वाजता, 12:30 आणि त्याच्यानंतर तुमचं जे गेट आहे एक्झाम सेंटरचं, ते क्लोज होईल 1:30 वाजता. 1:30 1:30 वाजता तुमचं गेट क्लोज होईल. याही ठिकाणी जर तुम्ही एकही मिनिट उशिरा पोहोचले, तरी तुम्हाला ते अलाऊ करणार नाहीत एक्झाम देण्यासाठी. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगेल, की जर तुमचं सेंटर हे तुमच्या घरापासून खूप दूर असेल, एक 40, 50, 60, 70 जर किलोमीटर असेल आणि तुमची जर मॉर्निंग शिफ्ट असेल, तर आदल्या दिवशी तिथं जाऊन राहा. एक्झाम सेंटर हे सिटीच्याच ठिकाणी असेल, ठीक आहे. गावात जरी असेल, तर साइटची सिटी वगैरे शोधा, तिथं लॉजिंग वगैरे पहा आणि तिथं एक दिवस तुम्ही जाऊन राहा मॉर्निंग शिफ्टसाठी. आणि इव्हनिंग शिफ्टसाठी काय, तर तुम्ही राहिले तिथं जाऊन तरी काही प्रॉब्लेम नाही. पण इव्हनिंग आहे त्याच्यामुळे तुमचं पोहोचणं होईल. पण मॉर्निंगवाल्यांनी लक्षात द्यायचं, जर सेंटर लांब असेल, तर तिथं जाऊन त्यांना एक दिवस राहावं लागणार. कारण पहा ना, जर तुम्ही 1 मिनिट जरी उशीर झाले, तर आपल्या 1 वर्ष 2 वर्षाची मेहनत वाया जाते. त्याचबरोबर आणखीन काय गोष्ट, की तुम्ही समजा प्रवास करून जाणार, तुम्ही थकवा येणार तुम्हाला. मग ह्या गोष्टी आपल्याला नको आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, अगोदरच आपण जाऊन राहायचंय. मग ही गोष्ट क्लिअर झाली, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, की कोणकोणत्या गोष्टी एक्झामला जाताना सोबत घेऊन जायच्यात. तर पहा, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर आपलं ॲडमिट कार्ड जे आपल्याकडे आहे ऑलरेडी, त्याच्यावर आपलं सेंटर वगैरे आपल्याला माहिती आहे नक्की कुठं आलेलं तर त्या ॲडमिट कार्डच्या आपल्याला कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घेऊन जायच्यात. कलर सुद्धा चालेल किंवा ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालेल. ॲडमिट कार्ड म्हणजे आपलं हॉल तिकीट घेऊन जायचंय. त्याच्यानंतरनं काय, की आपलं एखादा आयडी, फोटो आयडी म्हणजे ज्याच्यावर तुमचा फोटो पाहिजे, ॲड्रेस पाहिजे, तुमचं नाव वगैरे पाहिजे. नुसता फोटो आयडी म्हणजे काय, बेस्ट एक्झाम्पल आधार कार्ड ओरिजिनल असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देखील चालेल. बँक पासबुक असेल त्याच्यावर तुमचा फोटो वगैरे असेल तरी सुद्धा चालेल. ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर आयडी असेल तरी सुद्धा चालेल. पण एखादं फोटो आयडी कार्ड पाहिजे आणि जास्त कॉमन आहे आधार कार्ड तुम्ही घेऊन जा. काही एक प्रॉब्लेम येणार नाहीये. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय, तर पुढची गोष्ट आहे एक पासपोर्ट साइज तुमचा फोटो. ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड केलंय. त्याच्यावर तुमचा अगोदर फोटो आहे आणि त्याच्यानंतर एक ब्लँक स्पेस आहे. तर त्या जागेवर तुम्हाला तो तुमचा पासपोर्ट साइजचा फोटो हा चिकटवायचा आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की 2 ते 3 तुम्ही पेन सोबत घेऊन जा. तिथं तुम्हाला पेन दिले जाणार नाहीत. तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी तुमचे स्वतःचे पेन असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, वॉटर बॉटल तिथं एक्झामच्या मधनं तुम्हाला उठवू दिलं जाणार नाही. 3 तास तुम्हाला एका जागेवर बसायचंय. त्याच्यामुळं पाण्याची बाटली तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे आणि ती कशी पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल पाहिजे. मेटलची वगैरे नकोय. ट्रान्सपरंट मिळते ना आपली डी-मार्ट वगैरेमध्ये, तर ती तुम्ही घेऊन जा. बरोबर? मग ह्या 4 गोष्टी समजल्या तुम्हाला नक्की काय-काय घेऊन जायचंय? बरं. त्याच्यानंतरनं आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुमच्या ॲडमिट कार्डवरचं जे नाव आहे आणि तुमच्या आधार कार्डवरचं जे नाव आहे, तर ते नाव कसं पाहिजे? सेम पाहिजे. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही एक नकोय. जर सेम असेल, तर तुम्ही सेफ आहात. पण जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे जर त्याच्यात असतील, हे बघा नाव वगैरे सरनेम वगैरे त्याची सिक्वेन्स मागे-पुढे होऊ शकते. पण स्पेलिंग मिस्टेक नकोयत आपल्याला. जर असतील तर तुम्हाला एक अंडरटेकिंग म्हणजे काय? तर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र तिथं सोबत घेऊन जावं लागणार आहे एक्झाम सेंटरवर. बरोबर? त्याच्यावर साइन वगैरे तुम्हाला घ्यावे लागतील. पण मेक शुअर करा अगोदरच तुम्ही आज रात्रीच चेक करून घ्या, की तुमच्या ॲडमिट कार्डवरचं आणि आधार कार्डवरचं नाव सारखं आहे का? त्याचबरोबर फक्त आधार कार्डच नाही, बाकीचे डॉक्युमेंट्स पण सोबत असू देत. बरोबर? त्याच्यानंतरनं नेक्स्ट म्हणजे काय, की कोणत्या अशा गोष्टी की ज्या आपल्याला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायच्या नाहीयेत. तर पहिली गोष्ट म्हणजे
मोबाईल फोन चुकून बऱ्याच जणांच्या खिशामध्ये मोबाईल फोन आतमध्ये जातो. तो आपल्याला जाऊ द्यायचा नाहीये. नंतरनं काय स्मार्ट वॉच, घड्याळ वगैरे जर घालायचं असेल तुम्हाला, हे बघा गरज तर नाहीये कारण ऑलरेडी टायमर तुमच्याकडे आहे. आणि जर घालायचं असेल तर असं साधं एकदम सिंपल वॉच, एनालॉग वॉच तुम्ही घालू शकताय. त्याच्यानंतरनं काय कॅल्क्युलेटर्स वगैरे तुम्हाला तिथं स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहेत. कॅल्क्युलेटर वगैरे घेऊन जायचे नाहीत. त्याच्यानंतरनं काही खायला, प्यायला वगैरे तिथं घेऊन जायचं नाही एक्झाम हॉलमध्ये. नंतरनं काय इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स म्हणजे इयरबड्स वगैरे, हेडफोन्स वगैरे घेऊन जायचे नाही. त्याच्यानंतरनं काय गोल्ड किंवा सिल्व्हरची ज्वेलरी जे आहे, तर ती सुद्धा तिथं अलाउड नाहीयेत. इयरिंग्स वगैरे असतील तुमच्या कानामध्ये मोठाल्या, समजा मुलींसाठी स्पेशली सांगतोय, त्या नाहीत. मुलांच्या गळ्यामध्ये चेन वगैरे जर असतील, तर त्या सुद्धा एक्झाम सेंटरच्या बाहेर तुम्ही काढून ठेवायच्यात. त्याच्यामुळे काय करायचं, एक बॅग सोबत घेऊन जायची. या सगळ्या गोष्टी ठेवायच्यात आणि बॅग्स पॅरेंट्सकडे द्यायची. पॅरेंट्स असेल, मित्र वगैरे असतील तर त्यांच्याकडे द्यायची. बॅग ही मोकळी सोडायची नाही. महत्त्वाची गोष्ट का? कारण ती बॅग वगैरे जर हरवली, तर एक्झाम सेंटर त्याला जबाबदार नसणार आहे. कारण मुलांकडे महागडे मोबाईल्स वगैरे असतात. त्याच्यामुळे बॅग ही तुमच्या जबाबदारीवर तुम्हाला ठेवायची. काही सेंटरमध्ये बॅग स्टँड वगैरे असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. पण जिथं नसतील, तर पॅरेंट्स वगैरे असतील, त्यांच्याकडे ती बॅग द्यायची आहे. त्याच्यानंतरनं पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे बायोमेट्रिक बद्दल. बायोमेट्रिक हे पहा, तुम्हाला तिथं तुम्हीच ते आहात का म्हणजे जे एक्झाम देतायत ते, तर त्याच्यासाठी बायोमेट्रिक स्कॅन तिथं असेल. मग त्या ठिकाणी तुमचं जे हात वगैरे आहे त्याच्यावर मेहंदी वगैरे काढलेली नकोय, स्कॅन होणार नाहीये. त्याच्यानंतर टॅटूज वगैरे नको येतं किंवा शाही वगैरे इंक वगैरे लागलेली नको आहेत. म्हणजे एकदम क्लीन हँड तुम्हाला तिथं हवेत जेणेकरून तुमचं बायोमेट्रिक इझिली स्कॅन होईल म्हणजे फिंगरप्रिंट थोडक्यात. त्याच्यानंतरनं काय की तुमचा फेस हा क्लिअरली व्हिजिबल पाहिजे. फेसवर तुम्ही मास्क वगैरे घातलेला नकोय किंवा काही ज्या गोष्टी असतात ज्याने तुमचा फेस कव्हर होतोय, त्या गोष्टी इथं नको आहेत आपल्याला. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन समजलं तुम्हाला? बरं. त्याच्यानंतरनं आणखीन काय इन्स्ट्रक्शन आहेत? तर हे इन्स्ट्रक्शन आपल्याला काय करायचंय, की नो बिग इयरिंग्स ऑर नेकलेसेस अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर नो वॉचेस. ओके. त्याच्यानंतर काय तुमचा फुल्ली फेस हे बघा या पद्धतीने तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये बसायचंय. या पद्धतीने आणखीन पण इन्स्ट्रक्शन देणार आहे. त्याच्यानंतर काय वेअर सिंपल, लूज, लाईट क्लोथ्स म्हणजे काय तुमचं जे तुम्ही घातलेले शर्ट वगैरे जे आहेत ना, ते व्यवस्थित पाहिजे. जास्त पॉकेट्स नको आहेत त्याला, जास्त जीन्स, फॅशनेबल, मॉडर्न असे नको आहेत. सिंपल टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घालून जा, काही एक प्रॉब्लेम नाहीये किंवा जीन्स पॅन्ट वगैरे असतील तरी चालेल. त्याला जास्त पॉकेट्स वगैरे नको आहेत किंवा कम्फर्टेबली तुम्हाला 3 तास बसता आलं पाहिजे तिथं एका जागेवर. 3 नाही 3.5-4 तास बसायचं आपल्याला. मग तिथं एका जागेवर बसता आलं पाहिजे. विशेष तुम्ही कपडे वगैरे घालून जा आणि सध्या काय आहे, उन्हाळ्याचा सीझन चालू आहे ना, असं नाही प्रत्येक सेंटरमध्ये एसी आणि फॅन असतीलच. त्याच्यामुळे टाईट कपडे वगैरे घालून जाऊ नका. एकदम सैल, मोकळे किंवा सिंपल लूज असणारे कपडे तुम्ही घालून जा. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे, तर 3 हॉवर टायमर रूल आणि जिथं बरेचसे मुलं चुकतायत. हे पहा टायमर चालू होताना ते 180 मिनिटापासून चालू होणार तुमच्या स्क्रीनवर. आणि ते 0 पर्यंत चालणार. म्हणजे 3 तास वेळ आहे. पण तो 3 तास वेळ कसा आहे? तो स्प्लिट वेळ झालेला आहे. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून आपल्याकडे 90 मिनिटं आहेत. आणि त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 90 मिनिटं आपल्याला युटिलाइज करणंच आहे. असं नाही की तुम्ही अर्ली मॅथ्स वगैरे सुरू करू शकताय. हे ज्यावेळेस इथं 90 मिनिटाचं ज्यावेळेस समजा 100 वर येईल, 180चं ज्यावेळेस 100 वर येईल, त्यावेळेस आपण समजायचं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे फक्त 10च मिनिटं शिल्लक राहिलेत. बरोबर? त्याच्यानंतर टेस्ट जी आहे तुमची सीईटी ती ऑटो सबमिट होणार आहे. तुम्हाला स्पेशली सबमिट करायची तिथं गरज नाहीये. जर तुम्ही अगोदरच पेपर सोडवला 90 मिनिटाच्या अगोदर, तर तुम्हाला वेट करावं लागेल मॅथ्ससाठी. तोपर्यंत तुमचं ते सबमिट होणार नाहीये. एकदा जर मॅथ्स चालू झालं, तर पुन्हा तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीकडे जाता येणार नाही. तुम्हाला ते 90 मिनिटं हे मॅथ्सवरच युटिलाइज करणं हे म्हणजे समजला? हा जो टाइम स्टॅम्प आहे, टायमर रूल आहे, तो व्यवस्थित समजला? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट काय आहे आपलं? तर नेक्स्ट आहे आपलं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता पहा तुम्ही तिथं बसणार. तिथं कसं असणार एक्झाम सेंटरवर रो वाईज अरेंजमेंट असणार. तुम्ही असणार तुमच्या साईडला एखादा मुलगा असणार, ह्या साईडला एखादा मुलगा असणार. तर एकमेकांच्या स्क्रीनमध्ये अजिबात डोकवायचं नाहीये. एकमेकांच्या स्क्रीन अजिबात पाहायचं नाही. कारण जो तुम्हाला समजा क्वेश्चन 5 असणार आहे, तो त्याला क्वेश्चन 12 असणार आहे. म्हणजे क्वेश्चन्स हे शफल झालेले असणार. क्वेश्चन सेम असणार तुम्हा दोघांना, पण क्वेश्चन शफल झालेले असणार आणि तुम्ही जे असणार, तर ते सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स अंडर असणार आणि तुमच्यावर तिथं इमिडिएटली कारवाई केली जाणार जर या पद्धतीत तुम्ही जर चीटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा रफ पेपर जे आहेत ते एक्सचेंज वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय की स्क्रीनमध्ये आपल्याला पाहायचं नाही अजिबात. आपली जी स्क्रीन आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपला जो डेस्क आहे, त्या डेस्कवर आपल्याला फोकस करायचा आहे. समजलं या गोष्टी? बरं. याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे काय आहे की डू नॉट मिस युअर टेस्ट. हे पहा 2 वर्ष आपण या गोष्टीसाठी घातलेले आहेत, इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याचं कुठेतरी आपली एक्झाम आहे आणि त्याचं आपल्याला फलित मिळणार आहे व्यवस्थित. मग
ती टेस्ट आपल्याला चुकवायची नाही. तुमची जी तारीख वगैरे आहे, टाईम वगैरे आहे ना, ते तुम्ही वॉलपेपरवर सेट करून ठेवा. सगळ्यांना सांगून ठेवा. मला रिमाइंड करा ह्या दिवशी माझी टेस्ट आहे, एक्झाम आहे. बिलकुल मिस करायची नाही. सेंटर जर तुमच्यापासून लांब असेल ना, तर त्या सेंटरवर आदल्या दिवशी जाऊन राहा तुम्ही तिथं. काही एक अडचण नाही. मॉर्निंगची शिफ्ट असेल, तर नक्की तुम्ही राहा. जर 50, 40, 50 किलोमीटर जर तुम्ही प्रवास करून जात असाल टू व्हीलरवर वगैरे, तर तुम्ही थकून जाणार आहेत. त्याच्यामुळे काय करायचं, अगोदर तिथं जाऊन तुम्ही राहायचंय. त्याच्यानंतर ना आणखीन मोठी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट हा म्हणजे थोडक्यात काय करायचंय, एकदा फर्स्ट अटेम्प्ट जर तुमचा चुकला ना, तर सेकंड अटेम्प्टला तुमच्याकडे कॉन्फिडन्स राहणार नाहीये. त्याच्यामुळे फर्स्ट अटेम्प्टच हा सेकंड लास्ट अटेम्प्ट असा तुम्हाला समजून द्यायचा आहे. मग हे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजले तुम्हाला, हे इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करून ठेवा. याच्यातून तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं एक्झाम सेंटरवर वर गेल्यावर तिथं जे समजा गार्ड्स असतील, त्याच्यानंतर टीचर्स वगैरे असतील, तर त्यांच्याशी एकदम पोलाइटली बोलायचं आहे. उद्धटपणा तिथंच आपल्याला चालणार नाहीये. कारण याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता, एक 10-15 दिवसाच्या अगोदर, की त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं, की सीईटी सेलच्या गाईडलाईन्सनुसार तुम्ही जर तिथं उद्धटपणा केला, तर तुम्हाला त्या ठिकाणून एक्झामवरनं बाहेर काढलं सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला एकदम शांत बसायचंय. व्यवस्थित ते जे सांगतील ते इन्स्ट्रक्शन, ते ज्या ठिकाणी साईन आपल्याला अटेंडन्स शीटवर साईन वगैरे करायला लावतील, त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित साईन करायची आहे. चुळबुळ बिलकुल करायची नाही. इकडं बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही. आपली आपण एक्झाम लिहायची. कारण चीटिंग वगैरे हे पॉसिबल नाहीये. मग तुम्ही असं लक्षात ठेवा, की मी साईडच्याच बघून ना हां, त्या गोष्टी तुम्हाला तिथं जमणार नाहीयेत. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचंय. त्याचबरोबर व्हिडिओ तर तुम्हाला आवडलेलाच आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे. व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ऑल द बेस्ट.